आपण पाहिलं असाल तर काल नितीन पाटील, रवी पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आमचे भाजपाचे उमेदवार आर्या नाटेकर यांचे मिस्टर ओमनाथ नाटेकर यांच्यावर नितीन पाटील, रवी पाटील यांच्या आणि त्यांच्या 5-6 गुंडांनी त्यांच्यावर कोयत्याने आणि चॉपरने हल्ला केला. हे फार निंदनीय कृत्य होतं. ही लढाई म्हणजे पूर्ण डोंबिवली, कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा शिवसेनेची युतीची लढाई, युतीचं निवडणूक असूनही या प्रभागात कार्यकर्त्यांच्या हत्यासाठी आम्ही ही लढाई मैत्रीपूर्वक लढाई ठरवली होती. यामध्ये आम्हाला चव्हाण साहेबांचे सक्त आदेश होते की कोणीही त्या प्रभागामध्ये म्हणजे जिल्हाध्यक्ष असेल किंवा जिल्ह्याची पुरी कमिटी असेल आणि कोणीही त्या प्रभागामध्ये जायचं नाही, प्रचार करायचा नाही. तिथले जे कार्यकर्ते असतील, तिथले जे बूथ अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, शक्तीचे प्रमुख किंवा तिथली सगळी कार्यकर्ते असतील, हे त्या तिथे लढाई निवडणूक लढतील आणि जिंकतील. त्याप्रमाणे ही निवडणूक होत असताना सर्व जनतेचा कौल हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांच्या पाठीमागे होता. हे सगळं नितीन पाटील, रवी पाटील यांना सहन न झाल्यामुळे हे कृत्य घडलेलं आहे. त्यांनी त्यांच्यासमोर एक सामान्य घरातला माणूस, एक सुशिक्षित माणूस उभा राहिलेला आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ते सहन झालं नाही आणि त्यांनी तो भ्याड हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाचे सुद्धा आम्ही आभार मानतो. त्यांना आम्हाला जे कलम हवं होतं ते त्यांनी त्या कलम टाकलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाचे आम्ही आभार आहे आणि त्यांना विनंती आहे की जे आरोपी फरार आहेत लवकरात लवकर त्यांनी पकडा.